नवीन जी आर नुसार आरोग्य विभागाच्या विविध पदांची पात्रता काय? का तर बऱ्याच जणांचं समजा आरोग्य सेवक सारखं पद आहे की इथं काय जणांचं म्हणणं की बाबा 12वी सायन्स लागतं त्याला बायोलॉजी लागत नाही किंवा बऱ्याच जणांचं एएनएम जीएनएम डेंटिस्ट फार्मासिस्ट सगळ्याच पदाचा गोळा आहे गट अ पासून गट ड पर्यंत. आणि म्हणून 553 संवर्गातनं तुम्हाला मी आरोग्य विभागाचे संवर्ग बाजूला काढलेले आहेत आणि त्याच्या पात्रता अत्यंत महत्वाच्या पात्रता इथं मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं एक कन्फ्युजन कायमचं दूर होईल आणि जे काय मी सांगणार आहे हे तुम्हाला त्या जी आर नुसार गव्हर्नमेंटच्या 5 मे 2026 च्या जी आर नुसार सांगणार आहे. यामध्ये माझ्या पदरचं काही सांगत नाही. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर जे जे आरोग्य विभागाची टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्याच प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास करताय त्यांना ध्यानात असू द्यात परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे आणि एमपीएससीच्या आधारावरती आपली ही जबरदस्त अशी बॅच इथं सुरू झालेली आहे. तर बघूयात आपण नेमकी पात्रता काय. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये महत्वाचे जे आधारस्तंभ आहेत हे आधारस्तंभ तुम्हाला माहितच आहेत. आता यामध्ये आपण सगळ्यात पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी क्लास 1 चं पद आहे. आता यांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस करावं लागतं. आता इथं तुम्हाला सांगतो बीएमएस सुद्धा अलाव आहे. हा मॅटर इथं लक्षात घ्यायचा आहे आणि इथून पुढे बीडीएस सुद्धा अलाव आहे हेही तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर वैद्यकीय शिक्षण सेवा ह्यामध्ये आपण पाहतो की यामध्ये विविध पदानुसार एमबीबीएस बीएचएमएस बीएमएस ही पद आहेत त्यामध्ये काही डाऊट नाही. आता यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं पद म्हणजे फार्मासिस्ट ज्याला आपण औषध निर्माता पद म्हणतो. आता ह्याचा यांनी या वेळेस एक्सपिरियन्सची अट जी आहे ती काढून टाकली. अगोदर डीएमआर सोडलं तर बाकी सगळ्यासाठी औषध निर्मात्यासाठी अनुभव प्रमाणपत्राची गरज होती पण आता ही गरज राहिलेली नाही. तुम्ही डिप्लोमा अथवा डिग्री फार्मसी मधून केले असेल तरी तुम्ही दोघं सुद्धा ह्याला पात्र आहे. फक्त तुम्ही डिग्री केल्यानंतर राज्य फार्मसी काउन्सिलकडे तुम्ही नोंदणी करून तुमच्या सर्टिफिकेटची ठेवायची आहे. एवढंच तुम्ही करायचं. बाकी तुम्ही सगळे औषध निर्माता पदासाठी पात्र आहात. त्याच्याबरोबर ज्याला आपण स्टाफ नर्स म्हणतो आधी परिचारिका ह्यामध्ये बघा आधी परिचारकांसाठी बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. कोणता? बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि त्याची नोंद महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे तुम्ही केलेली असावी आणि कंपल्सरी तुम्ही लक्षात घ्या तुमच्या ज्या डिग्री नोंदणीकृत आहेत त्या आधी नोंद करून घेणं हे फार आवश्यक असतं. त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर महिला वर्ग ज्यामध्ये आपण पाहतो की सहाय्यक परिचारिका प्रसविका एएनएम आपण म्हणतो तर एएनएम ची डिग्री पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि एएनएम ची सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे तुम्ही नोंद केलेली असावी. आता ही झाली सहाय्यक अधिपरिचारिका. तेच पुरुषामध्ये पद असतं आरोग्य सेवक पुरुष. आता आरोग्य सेवक पुरुष अर्थात आपण पाहतो की बऱ्याचशा जणाला ह्याच्याबद्दल भरपूर मोठं कन्फ्युजन आहे की इथं बघा 12वी चालतं पण 12वी सायन्स लागतं. आता ह्या सायन्सला बायोलॉजी लागतं का? तर ह्या अनुभव म्हणजे या पात्रतेच्या अटीमध्ये कुठेही बायोलॉजी मेन्शन केलेलं नाही. 10-20 वेळा खालीवर उलत पालत करून मी चेक केलं मला ते आढळलं नाही. तज्ञ लोकांपर्यंत पाठवलं त्यांनाही ते आढळलं नाही आणि ह्यामध्ये आहे 12वी तुम्ही सायन्स मध्ये असाल तर प्रथम प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे अगोदर नुसती कोणती 12वी चालत होती आता सायन्स केलं प्लस एमपीडब्ल्यू किंवा शासन मान्य असलेल्या आरोग्य सेवकाचं साधारणतः प्रशिक्षण आपण घेतलेल्याचं एक सर्टिफिकेट आहे ते असेल तर प्राधान्य आहे. याचा अर्थ ते कंपल्सरी पाहिजे असंही नाही पण असेल तर अगोदर तुमचा विचार त्या पदासाठी केला जाणार आहे. हा मुद्दा इथं ध्यानात घ्या. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं महिला मार्गामध्ये आरोग्य सहाय्यिका जे आहेत त्यांच्यासाठी एएनएम प्लस
विहित लेडी हेल्थ व्हिजिटरी हा कोर्स असावा. आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवकानंतर आरोग्य सहाय्यक पुरुष आहे, तर आरोग्य सेवक जे पुरुष आहेत हे आरोग्य सेवक पुरुषाची पूर्ण पात्रता 12वी सायन्स प्लस भरती नियमानुसार जर काय अनुभव टाकला तर आरोग्य सहाय्यक पदाला अनुभव, परंतु सध्या तरी आरोग्य सहाय्यकची पात्रता आणि आरोग्य सेवकची पात्रता एकच आहे. जसं की सहाय्यक अधिपरिचारिकेची आणि आरोग्य सहाय्यकीची पात्रता सध्या तरी एक आहे. ऍड मध्ये जर हित आणि हित अनुभवाची अट टाकली तर ते होऊ शकतं, परंतु तशी काय शक्यता वर्तवण्यात आलेली नाही, का तर दिलेलं हे फायनल दिलेलं आहे. त्याच्याबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यामध्ये BSc प्लस DMLT मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, प्रयोगशाळा तंत्रज्ञान बरोबर आहे ना, लॅब टेक्निशियन ज्याला आपण म्हणतो BSc असावं. आता हे BSc DMLT, आता या BSc मध्ये मॅक्सिमम बायोलॉजी रिलेटेड BSc इथं लागतं, हा मुद्दा लक्षात घ्या. ग्रुप बी चं BSc लागतं. रक्तपेढी तंत्रज्ञानमध्ये BSc लागतं, DMLT त्याच्यासोबत लागतं, हा मुद्दा कंपल्सरी आहे. त्याच्याबरोबर रसायन तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा कर्मचारी, तर यामध्ये BSc केमिस्ट्री किंवा MSc केमिस्ट्री लागतं आणि संबंधित अनुभव काय इथं दिलेला नाही, अनुभवाची अट काय टाकलेली नाही. तदनंतर आपण पाहतो एक्सरे टेक्निशियनसाठी रेडिओग्राफी मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी पाहिजे. ECG मध्ये मान्यता प्राप्त संस्थेतून ECG तंत्रज्ञानाचं प्रमाणपत्र पाहिजे. डायलिसिस तंत्रज्ञानासाठी डायलिसिस टेक्नॉलॉजीतली पदविका किंवा पदवी पाहिजे. आणि शस्त्रक्रियाग्रह तंत्रज्ञ ह्या पोस्टसाठी ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी मध्ये पदविका पाहिजे. काय पदविका पाहिजे, हा मुद्दा इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. आता डेंटिस्टसाठी दंत मेकॅनिक्स किंवा टेक्नॉलॉजी मध्ये पदविका असावी. दंत आरोग्यशास्त्रामध्ये डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये पदविका असावी. आणि वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी विहित केलेली विज्ञानाची डिग्री, वैज्ञानिक सहाय्यक हे ज्यावेळेस पद येईल त्यावेळेस त्यामध्ये विहित केलेली पदवी आहे ती पदवी यामध्ये पाहिजे. बरोबर आहे, हा मॅटर इथं लक्षात ठेवायचा आहे. आता याच्याबरोबर भौतिक उपचार तज्ज्ञ यामध्ये बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, त्याच्याबरोबर व्यवसाय उपचार तज्ज्ञ ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, थेरपिस्टसाठी संबंधित उपचार शाखेतील पदवी, थेरपिस्टची जी पदवी आहे ती पदवी लागते. डायटिशियन आहार तज्ज्ञासाठी डायटिक्स अन्न आणि पोषण विषयात BSc किंवा MSc BSc न्यूट्रिशन डायटिशियन त्यामधली यामध्ये तुम्ही डिग्री केली तरी चालते, काय अडचण येत नाही. आता यामध्ये बाकीची जी पदं आहेत ह्या पदांसाठी नोंदणी गरजेची आहे, ती नोंदणी करून ठेवा. जसं की वैद्यकीय पद, परिचारिकेसाठी, औषध निर्माणसाठी ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नोंदणी आहे ह्या नोंदणी करणं गरजेचं आहे. आता ही माहिती गव्हर्नमेंटच्या अधिकृत JAR मधली माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि आरोग्य सेवक पुरुष या सदस्य पदासाठी सुधारित भरती नियमानुसार समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आरोग्य सेवक हे पद जे आहे जे मी तुम्हाला सांगितलं हे सुधारित नियमानुसार मी तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच व्यवस्थित वाटली असेल, वाटलीच असेल त्याला काही डाऊट नाही. लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य विभागाची टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तयारी करण्यासाठी आपल्या बरोबर कायम स्वरूपी तुम्ही जोडलेला एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे. बाकी यामध्ये काय विशेष नाही. चालेल, तर याच्याबरोबर अजून काय अपडेट असेल ते अपडेट तुम्हाला कळवलंच जाईल, पण ते अपडेटसाठी चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा. चालेल, या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.